विनोबा भावे यांची गीताई, अध्याय 16वा. दैवासुर संपत विभाग योग. दैवी आणि आसुरी वृत्तींचा झगडा. श्री भगवान म्हणाले, निर्भयत्व मनःशुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय रुजुता तप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ती घेऊनी. दंभमीपण अज्ञान क्रोध दर्प कठोरता लाभती गुण हे त्यास ज्याची संपत्ती आसुरी. सुटका करीते दैवी आसुरी बंध घालिते. भिवू नकोची आलास दैवी संपत्ती जोडुनी. भूतसृष्टी जगी दोन दैवी आणि का आसुरी. विस्तारे वर्णिली दैवी आसुरी ऐक सांगतो. कृत्याकृत्य कसे काय नेणती आसुरी जन. न स्वच्छता न आचार जाणती ते न सत्यही. म्हणती लटिके विश्व निराधार निरीश्वर. काममूलक हे सारे कोठले सहकार्यते. स्वीकारुनी अशी दृष्टी नष्टात्मे ज्ञानहीनते. जगताच्या क्षयासाठी निघाले रिपुहिंसक. काम दुर्भरसे ऊनी मानी दांभिक माजले. दुराग्रह बळे मूढ करीती पाप निश्चये. अपार धरिती चिंता जी मेल्या ही सरे चिना. गढले काम भोगात जणू सर्वस्व मानुनी. आशेचे लेईले फास काम क्रोधात तत्पर. भोगासाठी अधर्माने इच्छिती धनसंचय. हे आज लाभले आता तो जोडीन मनोरथ. हे आहे तेही होईल माझेची सगळे धन. मी मारिलाची तो शत्रू मारीन दुसरे हिजे. मी स्वामी आणि मी भोगता सुखी मी सिद्ध मी बळी. कुलीन मीची संपन्न माझी जोडी कुठे असे. यज्ञदान विलासी मी जलपती अज्ञ मोहित. भ्रमले चित्त भेदूनी मोह जालात गुंतले. पडती विषयासक्त नरकात मंगळ. स्वयंपूजित गर्विष्ठ धने माने मदांधते. नावाचे करीती यज्ञ दंभाने अव्यवस्थित. अहंकारे बळे दर्पे कामक्रोधे भरूनिया. माझा स्वपरदेहात करीती द्वेष मत्सरी. द्वेषी क्रूर असे पापी संसारी हीन जे जन. त्यांस मी टाकितो नित्य तशा योनीत आसुरी. जोडूनी आसुरी योनी जन्मजन्मांतरी मग. मातेन मिळता जाती उत्तरोत्तर खालती. कामक्रोध तसा लोभ आत्मनाशास कारण. तीनही नरकद्वारे टाळावीची म्हणून या. तमाचीही तिन्ही द्वारे टाळूनी सुटला मग. कल्याण मार्ग सेवूनी पावे उत्तम तो गती. जो शास्त्र मार्ग सोडूनी करीतो स्वैरवर्तन. न सिद्धी लाभते त्यास नवा सुख न सद्गती. म्हणूनी आदरी शास्त्र कार्य कळावया. शास्त्राचे वाक्य जाणूनी इथे तू कर्म आचरी. अध्याय 16वा समाप्त.